नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला महात्मा गांधी विषयी विचारले जाणारे वारंवार 30 प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर 1859 रोजी महात्मा गांधी यांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा गांधीजीचे पूर्ण नाव काय आहे किंवा होते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, गांधीचा जन्म कोठे झाला? पर्याय क्रमांक 1 अहमदाबाद, 2 पोरबंदर, 3 राजकोट, 4 सुरत. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोरबंदर. पोरबंदरमध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 4, महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली? पर्याय क्रमांक 1 टिळक, 2 सुभाषचंद्र बोस, 3 रवींद्रनाथ टागोर, 4 गोखले. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर यांनी चंपारण सत्याग्रह झाल्यानंतर 1917 साली महात्मा ही नावाची पदवी उपाधी दिली. प्रश्न क्रमांक 5, गांधींना राष्ट्रपिता कोणी म्हटले? पर्याय क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू, 2 सुभाषचंद्र बोस, 3 लोकमान्य टिळक, 4 राजेंद्र प्रसाद. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक 6, महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोठे केला? म्हणजे महात्मा गांधींनी सत्याग्रह करायला सुरुवात कधी केली? पर्याय क्रमांक 1 भारत, 2 इंग्लंड, 3 दक्षिण आफ्रिका, 4 चंपारण. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकामध्ये महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक 7, चंपारण सत्याग्रह कधी झाला? पर्याय क्रमांक 1 1915, पर्याय क्रमांक 2 1916, पर्याय क्रमांक 3 1917, पर्याय क्रमांक 4 1918. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1917 साली महात्मा गांधीजींनी चंपारण सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक 8, महात्मा गांधी भारतात कायमचे केव्हा परतले? याचे पर्याय क्रमांक 1 1913, पर्याय क्रमांक 2 1914, पर्याय क्रमांक 3 1915, पर्याय क्रमांक 4 1916. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1915 साली महात्मा गांधी 9 जानेवारी ला भारतात परत आले. 9 जानेवारी हा दिवस भारतामध्ये प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9, असहकार चळवळ कधी सुरू झाली? पर्याय क्रमांक 1 1917, पर्याय क्रमांक 2 1918, पर्याय क्रमांक 3 1920, पर्याय क्रमांक 4 1922. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1920 साली महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरुवात करण्यात आली. प्रश्न क्रमांक 10, दांडी मार्च कधी झाला? पर्याय क्रमांक 1 1927, पर्याय क्रमांक 2 1928,
पर्याय क्रमांक 3 1930, पर्याय क्रमांक 4 1932. याचे उत्तर आहे 1930. पर्याय क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक 11. दांडी मार्च कुठून सुरू झाला? पर्याय क्रमांक 1 साबरमती ते दांडी, पर्याय क्रमांक 2 दांडी ते मुंबई, पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद ते सुरत, पर्याय क्रमांक 4 पुणे ते दांडी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साबरमती ते दांडी. प्रश्न क्रमांक 12. गांधीजींनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? पर्याय क्रमांक 1 केसरी, 2 हरिजन, 3 यंग इंडिया, पर्याय क्रमांक 4 दोन्ही, पर्याय क्रमांक 2 व 3. याचे उत्तर आहे 2. महात्मा गांधीजींनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 13. गांधीजींचे आत्मचरित्र कोणते? पर्याय क्रमांक 1 इंडिया विनस फ्रीडम, पर्याय क्रमांक 2 माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, पर्याय क्रमांक 3 सत्यशोधक, पर्याय क्रमांक 4 गीता रहस्य. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हे महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 14. महात्मा गांधी आंबेडकर करार कोणत्या नावाने ओळखला जातो? म्हणजे महात्मा गांधी आणि आंबेडकरने एक करार केलता, त्या कराराचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 पुणे करार, पर्याय क्रमांक 2 दिल्ली करार, पर्याय क्रमांक 3 लखनौ करार, पर्याय क्रमांक 4 नागपूर करार. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे करार. जेव्हा प्रथम गोलमेज परिषदेनंतर महात्मा गांधी उपोषणाला बसले होते, तेव्हा हा करार आंबेडकर आणि गांधी करार म्हणून हे ओळखला जातो. याचे दुसरे नाव पुणे करार पण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15. भारतात भारत छोडो आंदोलन कधी झाले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1942 साली भारत छोडो आंदोलन हे महात्मा गांधींनी केले होते. प्रश्न क्रमांक 16. गांधीजीच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय क्रमांक 1 लक्ष्मीबाई, 2 कस्तुरबा गांधी, 3 सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 4 कमला. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कस्तुरबा गांधी हे महात्मा गांधीजींच्या पत्नीचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 17. महात्मा गांधीजींचा मृत्यू कधी झाला? पर्याय क्रमांक 1 26 जानेवारी 1948, पर्याय क्रमांक 2 30 जानेवारी 1948, पर्याय क्रमांक 3 15 जानेवारी 1947, पर्याय क्रमांक 4 2 ऑक्टोबर 1948. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली. प्रश्न क्रमांक 18. महात्मा गांधीजींची हत्या कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आपटे, 2 नाथुराम, 3 सावरकर, 4 बोस. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजींची 30 जानेवारी 1948 रोजी 3 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रश्न क्रमांक 19. महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान कोणत्या तत्वावर आधारित होते? पर्याय क्रमांक 1 हिंसा, 2
सत्य व अहिंसा. पर्याय क्रमांक 3 समाजवाद. पर्याय क्रमांक 4 भांडवलशाही. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्य अहिंसा. हे महात्मा गांधीजींचे हे तत्वे आहेत. प्रश्न क्रमांक 20 गांधीजींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्य दिन. पर्याय क्रमांक 2 अहिंसा दिन. पर्याय क्रमांक 3 शिक्षण दिन. पर्याय क्रमांक 4 बाल दिन. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहिंसा दिन. हा पूर्ण जगभरामध्ये अहिंसा दिन हे 2 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 गांधीजींनी इंग्लंडला शिक्षणासाठी कधी गेले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1888 साली महात्मा गांधी इंग्लंडला शिक्षणासाठी गेले आणि बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. प्रश्न क्रमांक 22 गांधीजींनी कोणत्या व्यवसायाने ओळखले जात होते? गांधीजी 1888 मध्ये इंग्लंडला शिक्षणासाठी गेले आणि ते बॅरिस्टर होऊन म्हणजे वकील होऊन भारतात आले. त्यांना पर्याय क्रमांक 3 वकील हे महात्मा गांधीजींचा व्यवसाय होता. प्रश्न क्रमांक 23 गांधीजींनी केलेल्या स्थापन आश्रम कोणते? पर्याय क्रमांक 1 सेवाग्राम आश्रम. पर्याय क्रमांक 2 साबरमती आश्रम. पर्याय क्रमांक 3 दोन्ही 1 व 2. पर्याय क्रमांक 4 पोरबंदर आश्रम. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व 2 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रम आणि साबरमती आश्रम हे दोन्ही आश्रम महात्मा गांधीजींनी तयार केलेले आश्रम आहेत. प्रश्न क्रमांक 24 गांधीजींनी लिहिलेले पुस्तक कोणते? पर्याय क्रमांक 1 हिंद स्वराज्य. पर्याय क्रमांक 2 गीता रहस्य. पर्याय क्रमांक 3 अनंत मठ. पर्याय क्रमांक 4 सत्यशोधक. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिंद स्वराज्य हे महात्मा गांधींनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 25 गांधीजींना नोबेल पुरस्कार मिळाला होता का? याचे पर्याय क्रमांक 1 हो. पर्याय क्रमांक 2 नाही. पर्याय क्रमांक 3 2 वेळा. पर्याय क्रमांक 4 3 वेळा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाही. महात्मा गांधींना 2 वेळेस नोबेल पुरस्कारासाठी जाहीर केलते परंतु महात्मा गांधींना पुरस्कार भेटला नाही. प्रश्न क्रमांक 26 गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. 2 गुजरात. पर्याय क्रमांक 3 राजस्थान. पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. याचे उत्तर तुम्ही द्या कमेंट बॉक्समध्ये. याचे उत्तर कोणत्या राज्यात जन्म झाला आहे याचे उत्तर तुम्ही द्या. प्रश्न क्रमांक 27 गांधीजींच्या विचारावर आधारित चळवळ कोणती? पर्याय क्रमांक 1 क्रांती. 2 सत्याग्रह. 3 सशस्त्र लढा म्हणजे उठाव. 4 फाळणी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 28 गांधीजींनी मीठ सत्याग्रह का केला? पर्याय क्रमांक 1 कर कमी करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 मिठावरील कराच्या विरोधात. पर्याय क्रमांक 3 स्वातंत्र्य जाहीर करण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 इंग्रजांना खुश करण्यासाठी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिठावरील कराच्या विरोधात.
प्रश्न क्रमांक 29वा. गांधीजींना बापू असे कोण म्हणत? पर्याय क्रमांक 1 इंग्रज, 2 भारतीय जनता, 3 फक्त नेहरू आणि सरदार पटेल, पर्याय क्रमांक 4 फक्त टिळक. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय जनता हे महात्मा गांधींना बापू असे म्हणत. प्रश्न क्रमांक 30वा. गांधीजींचे समाधी स्थळ कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 साबरमती, 2 राजघाट दिल्ली, 3 पोरबंदर, पर्याय क्रमांक 4 सेवाग्राम. बापूचे समाधी स्थळ हे राजघाट दिल्लीमध्ये आहे. त्या जागी जगभरातील आलेले प्रधानमंत्री, राष्ट्रपती हे राजघाट येथे जाऊन नतमस्तक होतात. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.